तुमच्या आळसाचे कारण जाणून घ्या. आयुष्यात खूप काही करायची इच्छा आहे, पण खूप आळस येतो. काही करायची इच्छा होत नाही असे खूप जण म्हणतात. आळस का येतो? आळस येण्याचे नेमके काय कारण आहेत? आळस येण्यामागचे शास्त्र जर तुम्हाला कळले तर आळस झटकन सोपे होईल. आळस का येतो यामागची 5 कारणे आपण बघणार आहोत. तुम्हाला एक स्पष्टता येईल की नक्की तुम्ही काय केले पाहिजे. आळस येण्यामागचे शास्त्र समजेल. मित्रांनो, असे म्हणतात की आळसी माणूस खूप कमी विद्या म्हणजे खूप कमी ज्ञान ग्रहण करतो आणि ज्याला विद्या नसते त्याला खूप कमी धन मिळते आणि ज्याला कमी धन मिळते त्याला खूप कमी मित्र मिळतात. ज्या माणसाला मित्र कमी मिळतात त्याला खूप संकटांना सामोरे जावे लागते आणि त्या व्यक्तीला खूप कष्टाने सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे या आळशीपणामुळे आपल्या आयुष्यात खूप मोठे नुकसान होते. मित्रांनो, एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की माणूस हा दिवसाचे 5 तास हे आळशीपणामुळे वाया घालवतो. पण जर हे 5 तास माणसाने आपल्या प्रगतीसाठी वापरले तर खूप मोठे बदल घडवू शकतो, यात काही शंका नाही. पण कारणे समजून घेण्याआधी 2 महत्वाच्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. पहिली म्हणजे आपले मन काम कसे करते. आपले मन हे नेहमी आराम मिळवण्यासाठी धडपडत असते, त्रास टाळत असते. म्हणजेच आपल्याला नेहमी अशीच कामे आवडतात जिथे आराम आहे आणि आपण अशी कामे टाळत असतो जिथे त्रास आहे किंवा कष्ट आहे. आणि दुसरे म्हणजे जितके आपण आपल्या मनाला आणि शरीराला चालना देऊ तितकेच आपले मन आणि शरीर वेगाने आणि उत्स्फूर्तपणे काम करत राहते. मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात घ्या. आळस हा मुख्य आजार नाही, पण ते एक लक्षण आहे आळस येण्याचे. सर्वात पहिले कारण म्हणजे ध्येयाचा अभाव. जेव्हा माणसाच्या आयुष्यात काही मोठी ध्येय नसतात, अशी ध्येय ज्याला तुम्ही टाळू शकत नाही, अशी ध्येय यांच्यामुळे तुम्ही जगू शकत नाही, अशी ध्येय जी आतून तुम्हाला काम करायला प्रेरणा देतात, अशी ध्येय जी पूर्ण झाल्यावर तुम्हाला आनंद देतात, अशी ध्येय ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडेल. जेव्हा अशी ध्येय तुमच्याकडे नसतात तेव्हा तुम्हाला आळस येतो. माणूस 2 प्रकारचे आयुष्य जगतो. एक म्हणजे ध्येयाने झपाटलेले आणि दुसरे परिस्थितीनुसार. जो माणूस ध्येयाने झपाटलेला असतो त्याला त्याची ध्येयच आतून प्रेरणा देतात. जो सातत्याने ती ध्येय पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतो. आज पृथ्वीवर फक्त 3% लोक ध्येय ठेवून जगतात आणि म्हणूनच सर्व क्षेत्रात यशस्वी होतात. बाकी 97% लोक एकदम साधारण आयुष्य जगतात. दुसरे कारण निर्धारित वेळ न ठरवणे, म्हणजेच अंतिम मुदत न ठरवणे. मित्रांनो, काही लोक ध्येय तर ठरवतात पण त्यासाठी अंतिम वेळ नाही ठरवत. म्हणजेच एक तारीख ठरवून त्या तारखेआधी मी हे काम संपवून टाकेल. तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील जे 10 वर्षापासून म्हणतात मला हे काम करायचे आहे, पण ते काम काही पूर्ण होत नाही. कारण ज्या वेळेस ते काम करण्याची वेळ येते तेव्हा हा नियम लक्षात ठेवा. आपल्या मेंदूला आरामशीर कामे आवडतात. ज्यावेळी त्याला कळते की या कामाची निर्धारित वेळ आहे, निर्धारित वेळेत करायची आहे, आपल्याला त्रास होईल, तेव्हा आपला मेंदू आपल्याला आळसाकडे घेऊन जातो. तेव्हा मनात विचार येतात की हे काम आता नको, नंतर करू, त्या व्यतिरिक्त दुसरे सोपे काम करू. त्यामुळे अनेक लोक आपली महत्वाची कामे बाजूला ठेवून दुसरी कामे करतात. तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल, जेव्हा आपण आपले एखादे महत्वाचे काम करतो तेव्हा मनात विचार येते, थोडा व्हॉट्सअप चेक करून बघू, थोडे युट्यूब बघू, थोडे टीव्ही बघू. कारण तुमच्या मनाला आराम आवडतो आणि तो पूर्ण प्रयत्न करतो तुम्ही ते काम कसे टाळू शकतो. पण असे होत असेल तर तुम्ही तुमच्या मनाला डेडलाईन द्या की तुला हे काम आत्ताच करायचे आहे.
तेव्हा कुठे तुमचे मन ते काम करायला तयार. तिसरे कारण आहे आवडीचा अभाव. मित्रांनो, विचार करा, एक माणूस हायवेवरून चालला आहे. तो पूर्ण वेगाने जाऊ शकतो, पण जिथे त्याला जायचे आहे त्याची त्याला आवड नसेल तर तो सारखे मागे वळून बघेल, गाडी हळू चालवेल आणि विचार करेल कशी या गाडीला परत मागे घेऊन जाऊ. तसेच मित्रांनो, आपल्या आयुष्याचे आहे. जेव्हा आपण ना आवडते काम करतो तेव्हा आळस सतत येतो. अनेक लोक ऑफिसमध्ये काम करतात, पण त्यांना त्यांच्यामध्ये अजिबात आवड नसते. ते फक्त आणि फक्त पगारासाठी काम करतात आणि जेव्हा आपण असे काम करतो तेव्हा आळस येतो. चौथे कारण आहे योजनेचा अभाव. ज्या माणसाच्या आयुष्यात काही योजना नसते, प्लॅनिंग नसते, त्या माणसाला जास्त आळस येतो. कुठल्याही गोष्टीची योग्य प्लॅनिंग नसेल तर तेच काम करण्यासाठी आपल्याला दुप्पट वेळ लागतो. तेच काम जर पूर्व नियोजन करून केले तर ऐनवेळी होणारी धावपळ देखील थांबते आणि आपला वेळही वाचतो. नियोजन न केल्याने आपण गोष्टी टाळतो आणि म्हणून आळस घालवायची असेल तर प्रत्येक कामाचे नियोजन गरजेचे आहे. पाचवे कारण आहे स्वतःबद्दल आदर नसणे. खूप लोक स्वतःचा आदर करत नाही. त्यांच्या कुटुंबातील लोक, आई वडील त्यांना सांगत असतात की काहीतरी जबाबदारी घ्या, काहीतरी चांगले काम करा, पण ते घरातच बसून एका कोपऱ्यात टीव्ही बघत असतात. त्यांना स्वतःवर अजिबात विश्वास नसल्याने ते नेहमी कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करायला तयार होत नाही. ते सतत काम न करण्याचे कारणे शोधत असतात. मित्रांनो, ही होती 5 महत्वाची कारणे ज्यामुळे तुम्हाला आळस निर्माण